हाय हॅलो नमस्ते, मी सिद्धांत. स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. आज ऐकणार आहोत एक लघुकथा जिचे नाव आहे परतफेड. परतफेड ही एक साधी गोष्ट नसून विश्वास, मैत्री, पैशांचं वास्तव आणि माणसांच्या मानसिकतेवर बोलणारी ही कथा आहे. रंजनाताई म्हणजे या कथेच्या नायिका. त्यांचा अनुभव खरंच आजच्या काळात बहुतेकांनी अनुभवलेला आहे. पैशांची मुबलकता असली की मागणाऱ्यांची संख्या वाढते, तसेच मदत करताना विवेक ठेवावा. पैशांच्या व्यवहारामध्ये मैत्री, नातं गमावलं जाऊ नये याची काळजी घेतली जावी. आणि परतफेड ही काही फक्त पैशांची नसते, विश्वासाची सुद्धा असते. अशा काही ठळक मुद्द्यांवर या कथेमध्ये प्रकाश टाकलेला आहे. म्हणजे एक प्रकारे आपल्याला आजच्या भाषेत सांगायचं झालं तर मनी मॅनेजमेंट विथ आवर रिलेशन्स हा धडा आपल्याला ही कथा देते. खूप छान अशी कथा आहे, आपणास नक्की आवडेल. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी आठवण करून देईल. आपण या चॅनलवर नवीन असाल अथवा आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आपण नक्की सबस्क्राईब कराल, कारण सबस्क्राईब केल्यानंतर या चॅनलवरून प्रसारित होणाऱ्या प्रत्येक कथेचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यासाठी ही छोटीशी तसदी मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही सबस्क्राईब केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सुरुवात करूया आजच्या कथेला. कथेचं नाव परतफेड आणि आवाज सिद्धांत. रंजनाताई मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या. पती सरकारी नोकरीतून निवृत्त झाले. मुलीचं लग्न होऊन ती सासरी गुण्यागोविंदानं नांदायला गेली. मुलाचे वर्षभरापूर्वी लग्न झालेले. नवऱ्याने आधीच त्याच सोसायटीत अजून एक 2 BHK फ्लॅट घेऊन ठेवला होता. तो मुलाच्या लग्नाआधी रेंटवर चढवलेला होता. सगळं वेल मॅनेज असल्याने वेल सेटेड. संध्याकाळी त्या आपल्या खोलीत लॅपटॉप समोर ठेवून बसल्या होत्या आणि कसल्या तरी विचारात होत्या. तेवढ्यात सून प्रणिता तेथे आली. 6:30 झाले तरी अजूनही लाईट नाही लावले आईंनी, असे पुटपुटत तिने लाईट लावला आणि आत आली. हे काय आई, आज देवाजवळ दिवा नाही लावलात? एवढ्या कसल्या विचारात गुंग आहात? तिने काळजीने विचारलं. त्या आपल्या मनात साचलेलं बोलू लागल्या. पैशाची मुबलकता असली म्हणजे मागणाऱ्यांची संख्या वाढते आणि नाही दिलं की वाईटपणा, शिवाय बदनामी. पैसा आला की लोक बदलतात. मदत करत नाही, पैसा काय सोबत डोक्यावर घेऊन जाणार आहेत का, इत्यादी इत्यादी. प्रणिताला त्यांचं बोलणं असंबद्ध वाटलं. मला समजले नाही आई, तुम्ही कोणाबद्दल बोलता ते, आणि असं का बोलता आहात? प्रणिता देवाजवळ दिवा लावत बोलली. मी माझ्या मैत्रिणीला तिच्या अडचणीमध्ये मदत केली. ₹1,00,000 बिनव्याजी तिच्या एका मागण्यावर हजर करून दिले. महिनाभरात परत करते असा शब्द देऊन. रंजनाताई. बरं मग? प्रणिता. ती त्यांच्या पाया पडली आणि बाजूला खुर्चीवर बसली आणि विचारते, किती दिवस झाले या गोष्टीला? चांगले 3 वर्ष उलटून गेले. आज देते उद्या देते म्हणत. सुरुवातीला 5,000 दिले. रंजनाताई. नसेल त्यांची परिस्थिती. प्रणिता. कसलं ग बेटा, आजकाल लोक पैशांची मदत बिनधास्त घेतात. परत करण्याची मानसिकता नसते. अडीअडचणीला मदत घेतल्याच्या बदल्यात आपण सव्याज परत करावी असं आयडियली असायला हवं, नाही का? तर तिच्या कुटुंबाचे स्टेटस पाहून आश्चर्य वाटतं ग. महिन्यात 2-4 वेळा हॉटेलमध्ये ट्रिप्स, शॉपिंग बिनधास्त सुरू आहे. नवीन गाडी घेत आहेत. रंजनाताई उदास होऊन बोलल्या. तुम्ही मागा ना मग आई त्यांना. तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत की नाही?
ही कसली मानसिकता? असे अनुभव येतात, त्यामुळे कोणाला मदत करण्याची इच्छाही होत नाही. आपण काही वसुली बळजबरीने करत नाही ना, त्याचा फायदा घेतात. प्रणितालाही राग आला. बरं प्रणिता, काल मी चकल्या केल्या आहेत. तुझा डबा होताच, मग काय द्यावे म्हणून चकल्या केल्या. अद्वैतला आवडतात ना, बस हे येतीलच फिरून. मी चहा टाकते तोवर. त्या चहा आणि प्लेटमध्ये चकल्या घेऊन आल्या. आई, तुम्ही लॅपटॉपवर बसून काय करत होत्या? प्रणिता: अगं, मी यावरच पेपरमध्ये लेख लिहिणार आहे. रंजनाताई: पण हा लेख तुमची मैत्रीण वाचेल का, याची काय गॅरंटी? नाही वाचला तर नाही, पण इतर लोक तरी वाचतील की नाही? त्यातल्या एकाला जरी स्वतःची चूक समजली तर माझा लेख सार्थकी लागला, असं मी म्हणेल. प्रणिताला लावलं गेलं नाही. तिने लगेच एक चकली उचलली आणि मस्त वाफळलेल्या चहाचा घोट घेतला. आई, माझा पण वीक पॉईंट आहे हां. तुमच्या लेकाच्या हिश्श्यात वाटेकरी झाली आहे मी चकलीसाठी. प्रणिता: आवडली का तुला? करील हो अजून. तसा मी डब्बाभर दिल्या आहेत, पण 2-3 दिवसात फडशा पाडेल तो. त्याला कधी लोण्याबरोबर तर दह्यात डीप करून खायला आवडते. तुझ्याकडे नसेल तर मी अजून कळवलं नाही, आठवणीने जाताना. रंजनाताई: आई, आपण एक दिवशी जाऊयात तुमच्या मैत्रिणीकडे. बघू तरी काय म्हणते ते. प्रणिता: मी बरेच दिवसापासून फोन लावत होते, तर एक नंबर स्विच ऑफ येतोय आणि दुसरा नेहमी नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर. काय करावं मग? रंजनाताई: आपण फोन न करता सरळ त्यांच्या घरीच धडकू. प्रणिता: अगं, मी आज अशी उदास त्यासाठीच आहे. मी तिच्या बहिणीला फोन लावला, सहज चौकशी केली तर कळले की ती हे शहर सोडून गेली आहे. मागे एकदा म्हणाली होती खरं, पण मला वाटलं की जाण्याआधी माझे पैसे परत करील आणि मग जाईल. रंजनाताई: आता काय करायचं? प्रणिता: मी आता तिच्या बहिणीला भेटून सगळी हकीकत सांगते, त्याशिवाय तिला समजणार नाही. आपण विचार करतो की कशाला 10 लोकात सांगून त्यांना लाजिरवाणं करावं, पण हे लोक आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतात. रंजनाताई: आई, तुम्ही नक्की असं करा. लोक असं ग्रांटेड घेतात ना, खूप संताप येतो त्याचा. आपण त्यांना केलेल्या उपकाराची जाणीवसुद्धा असू नये. कमाल आहे ना. प्रणिता: चल, उद्या चलतेस का माझ्यासोबत? आपण तिच्या बहिणीला भेटून सगळं सांगूया. रंजनाताई: हो चालेल ना. उद्या शनिवार, मलाही सुट्टी असतेच. पण आई, त्यांनी असं म्हटलं तर की देताना मला विचारून थोडीच दिले म्हणून. प्रणिता: म्हणेलही एखाद्या वेळेस, पण असा विचार करून आशा नको सोडायला. पैसे अगदी 100 जरी असले ना, तरी त्यामागे आपली मेहनत असते. नोकरी करताना मी माझ्या मुलांना वेळ देऊ शकले नाही. त्यांचं बालपण, त्यांचा हिरावला गेलेला वेळ, त्या पैशांची किंमत एवढी अनमोल आहे ना माझ्यासाठी. रंजनाताई: दुसऱ्या दिवशी दोघी जाऊन भेटतात तिच्या बहिणीला. तिला सर्व हकीकत सांगतात. तिची बहीण त्यांना मदत करायला तयार होते. ती म्हणते, रंजनाताई, मी तुमचा निरोप तिला सांगते, चांगलं खडसावते सुद्धा, पण ती देईल की नाही याची माझी जबाबदारी नाही हं. अर्थातच नाही, पण तुमच्या सांगण्याने माझे पैसे जर मिळाले तर माझ्यावर खूप उपकार होतील. रंजनाताई: नाही हो, उलट मलाच चांगले वाटले नाही की तुमचे पैसे इतके दिवस परत केले नाही. कमीत कमी थोडे थोडे करून दिले असते तरी फिटले असते वर्षभरात. 8 दिवसांनी रंजनाताईंच्या अकाउंटमध्ये पैसे आले आणि लगेच मैत्रिणीचा फोनही. रंजना: दिले हो पूर्ण 95,000. देणारच होते. ताईला सांगून गवगवा करायची काय गरज होती? तुला काय पैशांची कमतरता भासते की वर घेऊन जाणार आहेस? आता नाही ग बाई, मी तुझ्याकडून मदत घेणार. संबंध तर नकोच. काय कामाची अशी मैत्री. मैत्रिणीने एवढं ऐकून रागात फोन ठेवला. रंजनाताईंना खूप वाईट वाटले.
त्यांना आठवलं त्यांच्या पतीने सांगितले होते की एवढी मदत नको करत जाऊस, आजकाल लोकांची नीती नाही राहिली आणि ती मागते आहे ना म्हणजे परत करणं कठीण दिसतंय. ती 2 लाख मागते तर तू 50,000च दे. पण मी त्यावर रुसून बसले होते. तुमचे मित्र असते तर दिले असते की नाही? आम्ही स्वतः कमावून स्वतःचे पैसे वापरण्यावर पण बंधन का? अगं, तुझी मैत्रीण थोडीच कमावते, ती तर तिच्या घरच्यांवरच अवलंबून आहे की नाही. तिचा नवरा देईल तेव्हा ती परत करू शकेल ना. आणि तू सारखी मागशील तर ती तू केलेली मदत विसरून जाईल आणि वाईटपणा येईल तो वेगळाच. असं काही होणार नाही. ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते कर. थोडा रुसवारुसवी झाली. आपण तिला स्वतःच्या हट्टाने पैसे दिले. परत रडत खडत गेले. मैत्री निभावण्याच्या प्रयत्नात तुटली. कोणाचं चुकलं? माझं. म्हणजे आता कोणी अशी मदत न करण्याचा धडा घेईल की माझा अनुभव ऐकून नीट परतफेड करेल, की दान समजून विसरून जायला हवं होतं? नको नको, दान हे नेहमी सत्पात्री असावं. रंजनाताईंनी लेख पूर्ण केला आणि PDF बनवून सेंड केला संपादकांना. समाप्त. कथा परतफेड. लेखिका अनघा लिखिते. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. आत्तापर्यंत आपण अनेक प्रकारच्या कथा या चॅनलवरून ऐकत आहोत. या कथांना आपला अपेक्षित असा प्रतिसादही मिळत आहे. सबस्क्रायबरची संख्याही वाढत आहे. तुमचे प्रेम असेच या चॅनलला मिळू द्या आणि या कथेलाही मिळू द्या. आणि आपणासही अशा प्रकारचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा. कदाचित तुमच्या प्रतिसादामुळे या कथेला नवनवीन वाचकांच्या भेटीला आपणास घेऊन जाता येईल आणि हे मराठी साहित्य कशा प्रकारे आपल्या सर्व मराठीप्रेमी वाचकांना तसेच श्रोत्यांना उपयुक्त ठरेल अशीच अपेक्षा. तुर्तास थांबूया. धन्यवाद. काळजी घ्या. आनंदी राहा. बाय.